आज आल्यानंतर मला खूप आनंद वाटला। तर गेल्या 1 जून रोजी आपण हे रुग्णालय सुरू केलं आणि आज कमीत कमी 22,265 कालपर्यंत आपल्याकडे इथे आपल्या समाज बांधवांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला। त्याचबरोबर जवळजवळ 1028 आपले बांधव भगिनी यांनी प्रत्यक्षात ऍडमिट होऊन बरे झाले। हजारो लोकांनी सोनोग्राफी किंवा इतर सुविधा हाडाच्या ऑपरेशन पासून मणक्याच्या ऑपरेशन पासून मेंदूच्या ऑपरेशन पासून हजारो बांधवांनी भगिनींनी याचा उपचार केला। त्यामुळे मला आज असं वाटतंय की इथे रुग्णालय सुरू केलं हे खरोखरच सार्थक झालं असं मला आज याच्यासाठी वाटतं। गेल्या 17 वर्षापासून कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विकास झाला पाहिजे, आरोग्याच्या सुविधे वाचून एकही बांधव, एकही भगिनी, एकही पोटातला बच्चू, एकही माता आमची पोटातल्या बाळासहित मृत्युमुखी पावता कामा नये। ते नुसतं बोलून नाही, सरकारचं काम करतं। आपली ड्युटी आहे, आपण या देशाचे नागरिक आहोत, त्या दृष्टीने आपण काहीतरी काम केलं पाहिजे। आणि संपत्ती संग्रहित करून सडवण्यापेक्षा किंवा दुसऱ्या 10 पिढ्या आळशी बनवण्यापेक्षा आपण आपल्या संपत्तीचा उपयोग ज्या समाजाने आपल्याला संपत्ती जमा करून दिलेली आहे किंवा ज्याच्या आशीर्वादाने केले त्याच्या सर्वार्थाने त्याला लाभ मिळाला पाहिजे। त्या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेली 17 वर्षे काम करते।